आवाज ऐकला ना? बाकरवडी एकदम कुरकुरीत झाली आहे आणि या सगळ्या वड्या बघा एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत। चवीला म्हणा तर वरून मस्त कुरकुरीत आणि आतून चटपटीत आंबट गोड तिखट मसाल्यांचा स्वाद। याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही। पण बराच वेळा बाकरवडी करताना ती कुरकुरीत होत नाही, आतून कच्ची राहते किंवा वडी रोल करता येत नाही, तेलामध्ये सुटते, सारण बाहेर येतं, असे प्रॉब्लेम्स येतात। आज आपण या सगळ्या प्रॉब्लेम्सवर एक एक उपाय सांगत बाजारामध्ये मिळते तशी कुरकुरीत बाकरवडी करतोय। रेसिपी इतकी सुटसुटीत करून सांगितली की पहिल्या प्रयत्नात तुम्ही सुद्धा करू शकाल। चला करूया। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण असा स्नॅक्सचा प्रकार करतोय जो गुजरातचा आहे पण महाराष्ट्रामध्ये त्याला जास्त पॉप्युलॅरिटी मिळालेली आहे, ती म्हणजे बाकरवडी। तर मी एक दोन वेळा ही बाकरवडी ट्राय केली चव त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी। बऱ्याचदा ट्राय केल्यानंतर आता मी बऱ्यापैकी त्याचं सारण करायला शिकलेले आहे आणि ज्याची चव ऑलमोस्ट जी बाकरवडी असते ना तिथं पोहोचते, म्हणजे जी आपल्याला बाजारात मिळते ना अगदी तशी होते। तर त्यासाठी आपल्याला सारण जे असतं ना त्याची चव बरोबर जमणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी साहित्य काय घेतले ते आधी बघून घेऊयात। तर इथं मी घेतलेत 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून खसखस, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, पाव कप सुक्या खोबऱ्याचा किस जो असा बारीक किसणीने किसून घेतलाय, 1 टेबलस्पून बेडगी मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 2 टीस्पून साखर, 1 टेबलस्पून ताजी आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ, चिंच गुळाची चटणी जी आपण चाटमध्ये वापरतो ना ती चटणी, पाव कप कोथिंबीरीची फक्त पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर चिरलेली नाहीये, त्याची फक्त पानं तोडलेली आहेत, देठं अजिबात घ्यायची नाहीत, आणि अर्धा ते पाऊण कप मोरा शेव घेतलेली आहे। आता मोरा शेव म्हणजे काय, जर आपली जी नायलॉन शेव असते ना चाटवर वापरतो एकदम बारीक असते, तिच्यापेक्षा ती थोडीशी जाडी असते, तर ती शेव वापरायची। ही तुम्हाला बाजारामध्ये मिठाईच्या दुकानात सहज मिळेल। ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नायलॉनची शेव वापरली तरी चालेल। आता एक पॅन तापत ठेवलाय, पॅन हलका गरम झाला की त्यामध्ये घालायचे धने, कच्ची बडीशेप आणि जिरे। आता गॅस कमीच ठेवायचा, पॅन व्यवस्थित तापलाय आणि याला 1-2 मिनिटांसाठी मंद आचेवर भाजायचे। आता बाकरवडी जरी तुम्ही याच पद्धतीने केली पण तुम्ही भाजताना जर असं खूप जास्त भाजलं गेलं तरी मसाल्याची चव बदलते, त्यामुळे मंद आचेवर मसाले न करपता भाजायचे। तर मसाले अगदी 1 ते 1.5 मिनिटं भाजले, खूप जास्त करपले नाहीत। आता यामध्ये घालूया तीळ आणि खसखस। तीळ आणि खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी ते परत घातले। आता तीळ आणि खसखस या आधीच्या मसाल्यांसोबत अजून 1 मिनिटभरासाठी मंद आचेवर भाजून घेऊ। तर हे बघा खसखस अशी हलक्या रंगावर भाजली आहे, काढून घेऊया। आता पॅन एकदम कमी गॅसवर ठेवलाय, त्यामध्ये आपल्याला भाजायचं आहे सुक्या खोबऱ्याचा किस। खोबऱ्याचा किस एकदम मंद आचेवर भाजायचा, थोडा जास्त वेळ लागू शकतो पण इतका छान एकसारखा भाजला जातो आणि मस्त कुरकुरीत होतो। असा खूप डार्क करू नका नाहीतर मग चव बदलेल। तर गॅस एकदम कमी करायचा, याला असं पसरून घ्यायचं पॅनमध्ये आणि मंद आचेवर सारखं असं हलवत राहायचं, म्हणजे मग एकसारखं भाजलं जाईल खोबरं। तर बाकरवडी ना असं वाटतं की खूप अवघड आहे, पण खरं सांगते करायला खूप सोपी। एकदा तुम्हाला हा मसाला जमला की मग खूप सोपी। आणि आज सगळं असं कोरडंच आहे, मी इथे आज सगळं अशा वाट्या अशाच ठेवून देते, मग मावशी खुश होणार आहेत आज आमच्या की त्यांना आज भांडी जास्त पडणार नाही। तर मी तेच सांगते की करायला खूप सोपं आहे, फार काही फापट पसारा होत नाही। फक्त आपल्याला वाटतं की अरे एवढे सगळे मसाले, पण तुम्ही बघितलं इथं व्यवस्थित मी लिस्ट दिलेली आहे इन्ग्रेडियंटची, ती जर तुम्ही एकदा बघितली ना पटापट सामान काढायचं आणि वडी करायला घ्यायची। तर हे बघा खोबरं किती एकसारख्या रंगावर भाजून झालेलं आहे। आता याला दुसऱ्या एका ताटलीमध्ये काढून घेऊ। खोबरं आपल्या आधीच्या मसाल्यांमध्ये मिसळायचं नाही। खोबरं भाजून झालंय, पॅन मी परत पुसून स्वच्छ केलाय आणि यामध्ये आपल्याला घालायची कोथिंबीरीची पानं। आपल्याला काय करायचं आहे, कोथिंबीरीची पानं आहेत ना तिच्यातलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे, त्यामुळे एकदम मंद आचेवर ही कोथिंबीर आपल्याला अशी थोड्या वेळासाठी अशी चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतायची। गॅस कमी करूयात आणि छान खुळखुळ आवाज येईपर्यंत कोथिंबीर भाजून घेऊ। तर हे बघा कोथिंबीर अशी भाजली गेली आहे, खोबऱ्यासोबतच काढून घेऊ। ही गार झाली ना मग छान कुरकुरीत होईल। तर आपले मसाले गार झालेले आहेत, शिवाय जे आपण खोबरं आणि कोथिंबीर भाजली ना ते सुद्धा छान गार होऊन कुरकुरीत झालेत। आता पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मसाले थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहेत, खूप बारीक करू नका नाहीतर मग चव अजिबात चांगली लागणार नाही।
तर अगदी पल्स मोडवर 1 ते 2 वेळा याला 1-1 सेकंदासाठी फिरवून घेऊ. तर हे बघा, मसाले असे जाडसर दळून घेतलेले आहेत. तुम्हाला टेक्स्चर कळत असेल. हलके रवाळ ठेवलेले आहेत. आता आपण जे खोबरं भाजून घेतलंय, खोबरं आणि कोथिंबीर, ते यामध्ये घालायचं. त्याचसोबत आपण ही जी शेव घेतली आहे ना, त्यातली साधारण 1-2 टेबलस्पून शेव यामध्ये घालायची. आणि आता याला मिक्सरमधून खूप फिरवायचं नाही, अगदी असं एकदा एवढंच करायचं आपल्याला. फक्त ना हे खोबरं आणि शेव आहे ना किंचित वाटून घ्यायचं, म्हणजे फक्त मिक्सरवर एकदा बटन असं फिरून लगेच परत घ्यायचं. तर शेव आणि खोबरं घालून आपण याला अगदी थोडंसं अर्धा सेकंद, पाव सेकंदच फक्त टुक करून फिरवून घेतलंय. आता यामध्ये साखर घालूयात, आलं लसणाची पेस्ट घालायची, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि चवीपुरतं मीठ. आणि याला अगदी पहिल्यासारखंच फक्त अर्ध्या सेकंदासाठी टुक करून फिरवून घेऊ. तर हे बघा, याला मी फिरवून घेतलेलं आहे अगदी पाव सेकंद. आणि हा मसाला बघून तुम्हाला कळत असेल, अगदी बाकरवडीमध्ये दिसतो तसाच रंग आलेला आहे आणि तशाच चवीचा मसाला तयार झाला आहे. मी आता थोडासा खाऊन पण बघितला. आता ही जी मोरा शेव आहे उरलेली, ही आपल्याला याच्यामध्ये घालायची. फक्त ही मोरा शेव आहे ना हाताने थोडीशी चुरून घ्यायची, खूप मोठे मोठे तुकडे ठेवू नका, नाहीतर मग काय होणार की आपल्याला बाकरवडी नीट भरता येणार नाही. तर शेव याच्यात मिसळली. आता अगदी थोडीशी चिंचगुळाची चटणी यामध्ये घालायची. आता ही चटणी याच्यामध्ये हलक्या हाताने चांगली एकसारखी मिसळून घेऊ. आणि मग तो आपण ज्यावेळी रोल करत असतो त्यावेळी तो एकसारखा असा राहत नाही किंवा स्टेबल असा फिक्स होत नाही. मग थोडंसं बाइंडिंग यावं म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी अगदी 1 छोटा चमचा भरून चिंचगुळाची चटणी मिसळते. मग त्यामुळे काय होतं, हे बघा, असा हलका ओलसरपणा याच्यात येतो आणि बाइंडिंग चांगलं येतं. तर हे बघा, अगदी हलकासा ओलसरपणा असलेला बाकरवडीचा मसाला किंवा बाकरवडीचं सारण तयार झालं. तर आपलं सारण तयार झालंय. आता बाकरवडीसाठी आपण मैदा मळून घेतोय, म्हणजे वरची पारी कशी करायची ते बघूयात. तर त्यासाठी आपण घेतलाय 2 कप मैदा. तर कप भरताना गच्च भरून घ्यायचा. 2 कप मैदा घेतलाय, त्यासाठी पाव कप बेसन घेतलेलं आहे, 3 टेबलस्पून तांदूळाची पिठी घेतली आहे, चवीपुरतं मीठ, पाव चमचा ओवा घेतलाय, किंवा ओवा नाही घेतला तरी चालेल पण ओवा घाला, कारण मैदा घेतला ना मग थोडासा पचायला हलकं होतं. आणि त्यासाठी लागणार आहे 3 टेबलस्पून तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता इथं मी एक मिक्सिंग बोल घेतला आहे, त्यामध्ये घेऊयात मैदा, बेसन, तांदळाची पिठी, मीठ आणि ओवा. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. बाकरवडी आहे ना, ही मला बऱ्यापैकी लाटीव वडीसारखी वाटते, कारण फक्त फरक काय आहे ना, ती खूप झणझणीत असते लाटीव वडी, आणि वरचं जे आवरण असतं ना त्याच्यामध्ये बेसनाचा वापर जास्त होतो आणि ती उकडून घेऊन मग तळतात आणि ही डायरेक्ट तळली जाते. तर बऱ्यापैकी एकाच जातीतल्या या वड्या आहेत, फक्त ही थोडीशी अशी आंबट गोड तिखट येते आणि ती एकदम झणझणीत. तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण जे तेल घेतलेलं आहे ते तेल मी कढल्यामध्ये तापायला ठेवलं आहे. तेल आपल्याला चांगलं धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तर हे बघा, तेल असं चांगलं कडकडीत तापून घेतलं आहे. आता हे कडकडीत तेलाचं मोहन या मैद्यावर द्यायचं आहे. आता हे तेल सुरुवातीला चमच्याने किंवा पळीने मैद्यामध्ये मिसळून घेऊ, कारण आता खूप कडकडीत तेल आहे, त्यामुळे हात लावू नका. तर याला मी पहिल्यांदा पळीने मिसळून घेतलं. आता हे जे तेल आहे, हे तेलाचं मोहन या मैद्याला सगळीकडे एकसारखे लावायचं, म्हणजे मग मैद्याला सगळीकडून एकसारखं लागलं की वडी एकसारखी कुरकुरीत होते, कुठे अशी मऊ पडत नाही किंवा कुठे कडक होत नाही. मुख्य म्हणजे असं तेलाचं मोहन एकसारखं मिसळलं ना, तळल्यानंतर रंग एकसारखा येतो. तर हे बघा, तेल याच्यात छान मिसळून घेतलं आहे, सगळीकडे एकसारखं मैद्याला लावून घेतलं. आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. आता बाकरवडीसाठी मैदा भिजवत असताना खूप सैल करायचं नाही, नाहीतर मग वडी रोलच करता येणार नाही, ती सगळीकडून अशी मऊ मऊ पडते, व्यवस्थित रोल बांधता येत नाही. आणि खूप पण घट्ट करू नका. तर हे बघा, आपण याला मळून घेतलं आहे. खूप एकदम असं दगडासारखं घट्ट मळलेलं नाही आहे किंवा चपाती इतकं पातळ ठेवलं नाही, त्याच्यामध्ये आपण कणिक ठेवली आहे, तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, अशा पद्धतीने आता याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं. खूप जास्त पण भिजत ठेवू नका, नाहीतर ते पातळ होईल, कारण आत्ता उन्हाळासुद्धा चालू आहे. तर एक 20 ते 25 मिनिटं पीठ चांगलं भिजलेलं आहे. आणि आता बघा, मगाशी असं थोडंसं प्रेस व्हायला थोडंसं अवघड जात होतं, पण आता एकदम छान मऊसूत पीठ भिजलं आहे. याला 1-2 मिनटासाठी चांगलं मळून घेऊ. तर याला मी 2 मिनटं मळून घेतलं आहे. आता याचे गोळे करून घेऊ.
तर खूप मोठा गोळा करू नका, आपण चपातीला घेतो ना तेवढा उंडा करा, किंवा तुमचा पोळपाट किती लहान मोठा आहे त्याप्रमाणे करा, कारण हे खूप जाडही लाटायचं नाही किंवा अगदीच पातळ पण ठेवायचं नाही. तर साधारण इथं 4 गोळे तयार झाले एकसारख्या आकाराचे. तर इकडे आपले गोळे तयार आहेत, आपलं सारण करून झालेलं आहे. वड्या करायला सुरुवात करू. तर आपण याचे उंडे करून घेतलेत. आता याची पोळी लाटून घेऊया. तर काही पीठ वगैरे लावायची गरज लागली तर लावा, पीठ म्हणजे मैदा. जर गरज नसेल तर तुम्ही असंही डायरेक्ट लाटू शकता. तर याला आपल्याला खूप जास्त असं जाड पण करायचं नाही आणि खूप पातळसुद्धा लाटायचं नाही, आणि सगळीकडून एकसारखं लाटून घ्यायचं आहे. कुठे जाड कुठे पातळ, कडा जाड राहिल्या मध्ये जाड राहिलं असं चालणार नाही, सगळीकडनं एकसारखं लाटून घेऊ. तर हे बघा, याला मी सगळीकडून एकसारखं पातळ लाटलं. इतकंही पातळ नाही, पापडासारखं पातळ करू नका, नाही तर ती शेव सगळी बाहेर येईल, मसाला पण बाहेर येईल. तर आपली चपाती असते ना त्यापेक्षा किंचित पातळ ठेवायचं. तर आपली ही पोळी लाटून झालेली आहे. एकदा फक्त पोळीला उलटून घ्यायचं आहे, कडा वगैरे बघायच्या जाड वगैरे असतील तर. आता पोळी लाटून झाली की आपली जी चिंचगुळाची चटणी आपण घेतली आहे ना, आता ही रेसिपी कशी करायची हे मी ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता यातली अगदी एक छोटा चमचा चटणी याच्यावर ठेवायची आणि पूर्ण पोळीला पसरून लावायची. शक्यतो हातानेच पुसून लावा, म्हणजे मग व्यवस्थित एकसारखं लागलं जातं. खूप पण चटणी लावू नका बरं का, नाहीतर मग काय होईल की पोळी इतकी ओली होईल की तळल्यानंतर वडी लगेच मऊ पडेल. तुम्हाला कळत असेल, अगदी मी पुसून घेते, फक्त खूप जास्त लावलंच नाही चटणी. आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याने अर्धा चमचा, पोळी जर मोठी असेल तर थोडं चटणी जास्त लावू शकता. तर हे बघा, पोळीला सगळीकडून मी ही चटणी लावून घेतलेली आहे. आता आपलं हे सारण आहे याच्यामध्ये भरायचं. खूप कमी पण सारण ठेवू नका किंवा खूप जास्त सुद्धा भरू नका. साधारण 1 सेंटीमीटर जाडीचा थर द्यायचा आहे. तर हे बघा, असं याला असं पसरून घेतलं आहे. आता फक्त काय करूयात, याला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हे सारण इंटॅक्ट राहतं, वडी तळताना बाहेर येणार नाही. किंवा तुम्ही अजून एक करू शकता, एक दुसरं बेलणं घ्या आणि त्याने फक्त अलगद याला लाटा, अगदी अलगद, हलक्या हाताने फक्त, म्हणजे फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चटणी किंवा जो मसाला आहे ना तो असा सगळीकडून एकसारखा सपाट होईल. एकदम मी अजिबात भार देत नाही, फक्त बेलणं ठेवलं आहे आणि फक्त पुढं मागं करते. आणि मी दुसरं बेलणं वापरलं आहे, म्हणजे पुढच्या लाट्या लाटता याव्या म्हणून. तुम्ही सेम वापरू शकता आणि पुसून घेऊ शकता. आता वडी तुंबडून घ्यायची, हे मात्र आपल्याला खूप व्यवस्थित करायचं आहे. तर हे बघा, कडेला मी थोडी जागा सोडलीच होती. पहिल्यांदा आपल्याला वडी अशी थोडीशी कडा याची दुमडून घ्यायची आणि त्यानंतर हलक्या हाताने दाबत दाबत याचा रोल करायचा आहे, या प्रकारे. अशी मध्ये हवा राहून द्यायची नाही. जर तुम्ही हेच जर कणिक पातळ केली ना, म्हणजे मैदा जर खूप पातळ भिजवला तर असा रोल करता येणार नाही, ते व्यवस्थित असं वाकडं तिकडं होईल आणि मध्ये मध्ये हवा खूप राहील, आणि मग वडी तळताना त्या हवेमुळं मग सगळे असे लेयर्स सेपरेट होतात. तर मी फक्त काय करते आहे, याच्या कडेला थोडी चटणी लावून घेते आहे, अगदी थोडी, एक थेंबभर, आणि मग याला गुंडाळून घेतलं. तर हे बघा, आता चटणी लावून घेतल्यामुळं बघा कडा व्यवस्थित चिकटल्या गेल्यात. कडेला पण फार असा मसाला साधारण 1 सेंटीमीटर जागा सोडून भरला होता, त्यामुळं आपल्याला कडेनी मसाला पण फार असा बाहेर येणार नाही. आता आपल्याला ही वडी आहे ना चांगली इंटॅक्ट करून घ्यायची. आत्ता फक्त आपण याचा रोल करून घेतलेला आहे आणि याला फक्त एका बाजूने असं करायचं, जेणेकरून काय, असं दोन्ही असं करू नका हां, नाहीतर मग सगळा मसाला असा मोकळा मोकळा होईल आतला. फक्त असं घ्यायचं आणि याला रोल करायचं या प्रकारे. किंवा तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, याला हलक्या हाताने दाबून घ्या, म्हणजे काय, याच्यातली जर काही हवा राहिली असेल तर ती बाहेर येईल. खूप दाबू नका, नाहीतर मग शेवेमुळं पोळी फाटेल. थोडा मसाला पडतो पण तो कडेकडेचा पडतो. तर हा रोल मी एकसारखा करून घेतला आहे, म्हणजे वड्यासुद्धा एकसारख्या आकाराच्या होतील. यामध्ये बघाल ना तुम्ही, जरासुद्धा अशी हवा वगैरे राहिलेली नाही. फक्त काय करायचं, असं उचलायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे मग लेयर्स व्यवस्थित इंटॅक्ट होतात अशा गोल गोल गोल, आणि मग हवा राहत नाही, ती बाहेर येते आणि वडी तळताना सुटत नाही. आता याला कापून घेऊ. तर पहिल्यांदा मी याला मधून कापून घेते. हे बघा, तुम्हाला कळत असेल अगदी मसाला छान भरला गेला याच्यामध्ये. आता वडी तुम्हाला एकदम जर पातळ केली ना तरी पण मसाला बाहेर येतो, त्यामुळं किंचित थोडीशी लांब ठेवायची. तर मी काय करते, 2 बोटाचं अंतर ठेवून याला कापून घेते.
या प्रकारे, म्हणजे वडी पण एकसारखी होते. आणि वडी कापताना ना अशी थोडंसं वरून फक्त एकदा घासायचं आणि मग प्रेस करायचं, म्हणजे मग मसाला आतमध्ये दाबला जातो. तर हे बघा किती सुंदर वड्या कापल्या गेलेल्या आहेत. मसालासुद्धा अगदी छान भरला गेला आहे. आता एकतर आपण ना फक्त हलक्या हाताने असंही दाबून करू शकतो, पण मी काय करते याला असं थोडंसं दाबून घेते, म्हणजे काय मसाला अगदी छान त्याच्यामध्ये इंटॅक्ट राहील. किंवा तुम्ही अशाच्या अशासुद्धा तळू शकता, फक्त एकदा असं मसाला थोडासा सेट करून घ्यायचा. तर मी हलक्या हाताने मसाला दाबून याला गोल आकार देते. तुम्हाला पाहिजे तर अशीच्या अशी वडी तळली तरीही चालेल. तर एकूण 12 वड्या एका रोलमध्ये झाल्यात. तर एवढ्या वड्या करून घेतलेल्या आहेत. आता उरलेल्या सगळ्या वड्या करून घेऊ. तर इथं आपल्या या वड्या भरून झालेल्या आहेत आणि आपण जेवढा मैदा घेतला होता ना त्याच्यात 4 मोठे उंडे झाले होते. तर मसाला थोडा कमी पडला म्हणून मी शेवटी अर्धा उंडा घेऊन त्याची पारी लाटून वडी केलेली आहे. तर आपण जेवढं पीठ आणि सारण केलं होतं त्याच्यामध्ये जवळपास 40 वड्या तयार झालेल्या आहेत. 40 ते 45 असतील. आता वड्या तळून घेऊया. तर आता वड्या तळण्यासाठी तेल तापत ठेवलं आहे. तेल मध्यम गरम असावं. तेल जर कमी गरम असेल ना तर वड्या तेलकट होणार, शिवाय जो मसाला आहे ना तो असा सगळा बाहेर येणार आणि त्याचा लगदा होऊ शकतो. त्यामुळे तेल मध्यम तापवा. एकदम कडकडीत गरमही नको किंवा कमी गरम नको. तर ते कसं ओळखायचं हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. तर तेल तापलेलं आहे. गॅस कमी करून याच्यात एक गोळी टाकली मैद्याची. तर हे बघा बबल्स येऊन ती अशी एका सेकंदानी वर येते, याचा अर्थ तेल मध्यम गरम झालं आहे. पटकन वर आली आणि करपली तर ते खूप जास्त तापलं असं समजायचं. आणि खालीच तळाशी तशीच बसून हळूहळू बबल्स येत राहिले की कमी गरम झाले असं समजायचं. तसं तेल आपण गुलाबजामुनला वापरतो. तर चला आता आपण वड्या तळायला घेऊ. तर गॅस मी मध्यम ठेवला आहे सुरुवातीला आणि यामध्ये एक एक वडी सोडूयात. साधारण 12 वड्या मी एका वेळी तळायला सोडल्या. आता गॅस एकदम कमी करू, लगेच धक्का लावायचा नाही. तर हे बघा आता वडी हलकीशी सेट झाली की असं हलक्या हाताने गोलगोल फिरवत तळून घ्यायचं आहे. आणि वडी हलक्या तांबूस रंगावर तळायची. वडी तळायला सोडली ना काय मस्त सुगंध येतो त्या मसाल्यांचा, वाव. तर हे बघा वडीतला मसाला सुटत नाही आहे, तो छान इंटॅक्ट झालेला आहे. थोडासा मसाला सुटतो जो कडेला असतो ना तेवढा. आता वडी मंद आचेवर एकसारख्या रंगावर तळून घेऊ. तर एक 2 मिनटं तळल्यावर बघा वडीचा रंग असा हलका तांबूस आला आहे, म्हणजे एकदम हलका. तांबूस पण नाही म्हणणार, असा सोनेरी आलेला आहे. पण वडी अजून तळलेली नाही आहे. तर अजून एक 3 ते 4 मिनिट मला लागले. मी 2 मिनिट म्हणाले होते पण अजून एक 3 ते 4 मिनिट लागले, कारण वडी ही एकदम मंद आचेवर तळायची म्हणजे ती जास्त खुसखुशीत होते. समोसे पण बघा आपण जितके मंद आचेवर तळतो ना तितके ते जास्त खुसखुशीत होतात, मऊ पडत नाहीत. तर ही वडी पण बघा अशी एक 4 ते 5 मिनिटांनी बघितलं तर अशी छान तांबूस रंगावर तळली गेलेली आहे, छान कुरकुरीत झालेली आहे. तर ही एक बॅच तळण्यासाठी मला अंदाजे 7 ते 8 मिनिट लागले. आता वडी काढून घेऊयात. सुरुवातीला तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे, त्यामुळे मी अशा दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढलं आहे. किती सुंदर दिसतात ना वड्या, मस्त. आत्ता ही या रंगावर दिसते आहे. अजून थोडा वेळ झाला की अजून थोडीशी डार्क होईल. तर एक बॅच आपली तळून झाली आहे. तर हे बघा वडी मी ताटामध्ये काढते आहे. तुम्हाला आवाज कळत असेल, गरम गरम असतानाच इतक्या कुरकुरीत आहेत, गार झाल्यावर किती खुसखुशीत होतील. तर उरलेल्या सगळ्या वड्या अशाच तळून घेऊ. आता दुसरी बॅच तळताना लक्षात घ्या, आपण आधीच्या वड्या तळण्यासाठी तेल किंवा गॅस एकदम कमी केलेला असतो. तेलाचं तापमान थोडं कमी झालेलं असतं, त्यामुळं परत थोडासा गॅस वाढवून घ्या. तेल मध्यम तापून घ्या. जर तुम्ही तेल चेक न करता टाकलं ना तर वड्या तेलकट होतील किंवा मसाला सगळा सुटून येईल. तर आता तेल आपलं दुसऱ्या बॅचचं सुद्धा मध्यम तापलं आहे. उरलेल्या वड्या मी तळून घेते. तर मस्त कुरकुरीत बाकरवडी तयार झाली. कुरकुरीत आणि खुसखुशीत दोन्ही, आणि चवसुद्धा जबरदस्त झाली असणार आहे. एक वडी मी खाऊन दाखवते, कारण मी मगाशी म्हणलं की मला बाकरवडी खूप आवडते, मिश्र चवींची असते ना त्यामुळं. खूप परफेक्ट झालेली आहे. असं वाटते की मार्केटमधून आणली आहे. अजून ही हलकीशी कोमट आहे तरीसुद्धा इतकी छान खुसखुशीत लागते. फक्त ही वडी करत असतानाच्या टिप्स लक्षात ठेवायच्यात.
तर तुम्ही पण ही बाकरवडीची रेसिपी नक्की करून बघा. जितकं शक्य होईल तितकं सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. करून बघा ही रेसिपी, कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याला बाकरवडी म्हणतात की भाकरवडी, हे मला लिहून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.